आवळा कँडी बनवण्यासाठी आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आणि 15 मिनिटासाठी वाफेवर शिजवून घ्यायचे। वाफेवर शिजवून घेतलेले आवळे काढून घ्यायचे। थंड झाल्यानंतर या आवळ्याच्या फोडी काढून घ्यायच्या। आवळे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आवळ्याच्या फोडी व्यवस्थित निघतात। तर बिया वेगळ्या काढायच्या आणि आवळ्याच्या फोडी वेगळ्या काढून घ्यायच्या। या आवळ्याच्या फोडीची कँडी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक काचेची भरणी। त्यामध्ये आवळ्याच्या फोडी घालायच्या, त्यानंतर साखर घालायची, त्यानंतर पुन्हा आवळ्याच्या फोडी असे सर्व थर लावून घ्यायचे। त्यानंतर भरणीचं झाकण बंद करून घ्यायचं आणि ही भरणी 3 दिवस अशीच ठेवायची। अधूनमधून रोज ही भरणी हलवत राहायची। 3 दिवसामध्ये या फोडीमध्ये घातलेली साखर जी आहे त्या साखरेचं पूर्ण पाणी होतं। त्यानंतर या फोडी बाहेर काढून घ्यायच्या, एका चाळणीवर टाकायच्या आणि या फोडीमधलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि ते पाणी फेकायचं नाही। निथळून घेतलेल्या सर्व फोडी एका प्लेटमध्ये टाकायच्या, व्यवस्थित पसरून घ्यायच्या आणि सुकायला ठेवायच्या। तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेखाली सुकवू शकता। मी इथे टेरेसवर ठेवलेले आहे। टेरेसवर ठेवाल तर अशा पद्धतीने पातळ कपडा त्यावरती झाकण ठेवायचा। 2 दिवस या फोडी अशा पद्धतीने सुकवून घ्यायच्या। त्यानंतर आवळ्याच्या फोडीमधलं जे पाणी निघालेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आणि हे पाणी शिजवून घ्यायचं 1 तारी पाक होईपर्यंत। त्यानंतर थंड करून घ्यायचं। थंड केल्यानंतर अशा पद्धतीने मधासारखं होतं। हा पाक तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता किंवा सरबत बनवून पिऊ शकता। 1 ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचाभर पाक घालायचा आणि लिंबाचा रस घालायचा, छान सरबत तयार होतं। नाहीतर मग अशा पद्धतीने हा पाक ब्रेडला लावून खायचा। आवळा कँडी 2 दिवस सुकून घेतल्यानंतर अशा पद्धतीची तयार झालेली आहे। या आवळा कँडीमध्ये तुम्ही शुगर पावडर पण टाकू शकता, पण मी इथे शुगर पावडर वापरलेले नाही। अशीच ही आवळा कँडी खूप छान लागत होती त्यामुळे। आवळा हे सीजनेबल फ्रूट आहे आणि भरपूर विटॅमिन देणारे फ्रूट आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आवळा कँडी बनवून वर्षभर तुम्ही खाऊ शकता। आवळा कँडीची सविस्तर रेसिपी चॅनलवर अपलोड आहे, नक्की पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।